शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, चिखला सरपंचाचा धिक्कार असो, चिखला गावच्या सरपंचाचा धिक्कार असो, महिलेवरती अन्याय करणाऱ्या सरपंचाचा धिक्कार असो, चिखला गावच्या मनुवादी ताकदीचा धिक्कार असो, शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, चिखली गावातील अन्याय करणाऱ्या सरपंचांचा धिक्कार असो, चिखली गावात अन्याय करणाऱ्या सरपंचांचा धिक्कार असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबा आंबेडकरांचा विजय असो, चिखली गावात सरपंचाचा धिक्कार असो. कोरेगाव बचाव समिती कराड तालुका अध्यक्ष मी सुवर्णा विटोळे बोलते. जो आता महिलांचा अन्याय झालाय तो इतका चुकीचा इतका बेकार झालाय ना, त्याच्या सरकारनं आवाज उठवला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे. आणि हे व्हायला नाही पाहिजे असं. आता कसं आहे हे माहिती आहे का, आपल्या शिवाजी महाराजांच्या राज्यात आपण आहे, बाबासाहेबांच्या संविधानात आहे, आणि त्या ह्याच्यात असं अन्याय होत असेल तर आमचा धिक्कार आहे. मानव कल्याणकारी संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा मी सौ लक्ष्मीताई काळे. जो परवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाचा जो सोहळा झाला, त्या सोहळ्यामध्ये चिखलागाव या ठिकाणी एक शिवप्रेमी महिला, त्या महिलेने आपल्या महाराजांच्या पुतळ्याला हात लावू नये ह्याच्यासाठी तिनं तो पुतळा उचलण्याचा अनेक त्या नराधमांचा प्रयत्न होता. त्यांनी तो पुतळा बसवू नये असा त्यांचा तो प्रयत्न होता. त्या प्रयत्नामध्ये आपल्या एका वाघिणीनं, तिथल्या एका ताईनं विरोध करत असताना त्या ताईच्या अंगावरचे कपडे फाडून तिला मारहाण करून एक 3 वर्षाचं बाळ अपहरण करून, एक 4 तास ते बाळ अपहरण होतं, आणि एका 11-12 वर्षाच्या मुलीच्या नरड्याला नखे लागेपर्यंत असल्या ह्या नराधमांनी त्यांच्यावर मारहाण केली. आणि असा ह्या वाघिणीला त्रास देऊन सुद्धा त्या वाघिणीनं महाराजांच्या पर्यंत पोचून ह्या नराधमांना दिलं नाही. ह्या नराधमांचा मानव कल्याणकारी संघटना सर्व विविध संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध व्यक्त करते. आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्याच स्मारकाला जर विरोध करणाऱ्या आणि तिथं जे भडवे आहेत त्या भडव्यांचा पूर्णपणे जाहीर निषेध करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, कडक कारवाई त्यांच्या व्हावी, संपूर्ण चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्या सरपंच नराधमाला चौकात फाशी दिली पाहिजे, हीच आमच्या सर्व संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करून मी इथंच आहे. तर मी सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष जुबेदा अहमद मुजावर. ही जी चिखली गावात जी प्रकरण झालेलं आहे महिलावर, जर गाव गुंडाने जर असं चालवलं असला तरी आम्ही हातात तलवार घेतल्याशिवाय राहत नाही. आम्ही महिला आहे, बांगड्या उतरून त्यांना घालू. ज्या माणसाने, ज्या गाव गुंडाने जर असं केलेलं असणार तर ह्या गाव गुंडाचा राहायचा काही अधिकार नाही. त्यांना आम्ही साड्या नेसवल्याशिवाय त्या गावात जाऊन त्यांना साड्या नेसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असं मी आवाहन करते. शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जी घटना झाली ती अत्यंत निंदनीय आहे महिलांच्यासाठी. तर मी त्या घटनेचा पूर्णपणे समस्त महिला वर्गाकडून निषेध व्यक्त करते आणि त्याच्यावर लवकरात लवकर प्रशासनानं काय ती कारवाई करावी